नाही खुराकात 100% रिझल्ट आहे. म्हणजे आम्हीच नाही म्हणत, तुम्ही आमच्या भागात येऊन बैल बघा कशी झाल्यात, माणसांना विचारा, ते सांगतात तुम्हाला. पहिलं खुराक चारायच्या आधी एवढं स्पीड नव्हतं, खुराक चारल्यापासून एवढं स्पीड आले ना बैला, लय स्पीड आलं. वशीन नंतर मोठं झालं का? हा नंतर मोठं झालं वशीन. ह्याचा एक उंडा रोज त्याला लागतो. कुत्र सुद्धा खुराक खाते याचा, रोज माळल्याला खुराक कुत्र सुद्धा खाते याचा. स्पीड वाढलं. स्पीडचा काय विषय ना, 100% म्हणजे लय वाढली स्पीड. ही मान ही नंतर भरली. हा 100%. हे आता तुमचा खुराक चालू झाला का तवाच भरली मान, काय विषय नाही. की तुम्हाला इथं 4-5 वर्ष अनुभव घ्यावा लागेल आधी, नाही तर मग तुम्हाला गुरु पाहिजे. कोणीकडची खरेदी हो? ही घरच्या मित्राच्या घरच्या गायचा म्हणजे आमच्या घरच्या गायचं म्हणायचं. दौंडचा बुलेट. पुढे आहे की तुम्ही आहे की? दौंडचा बुलेट. दौंडचा त्याचे किती फायनल आहेत? फायनल 4-5 झालेत फायनल, आणि बिनजोड 4-5 झालेत. झाले. हा गट काय जाईन तिथं गट काढतो. जाईल तिथं गट आहे. हा जाईन तिथं गट काढतो. जर बैल पुरला तर, आता काय मग ती बैल पुरत नाही मग ती मेळ खात नाही, पण बैल पुरला तर 100% गट काढणार. तो पहिला खुराक खात नव्हता ना? खुराक म्हणजे अजिबात खुराक खात नव्हता, म्हणजे कसलाच खुराक हा भानगडच नाही. चारावं लागायचं ते पण 4-5 गोळ बळच खाणार, आणि तब्येत पण काय मग होत नव्हती. 4-5 गोळ्यावर काय तब्येत व्हायची. आता तुमचा खुराक घेतल्यापासून पळतोय पण चांगला. आता चर्चेत पण आलाय, 2 महिने झाले तुमचा खुराक चालू केलाय. आणि त्याच्यानंतर ना माझ्या अंदाजे म्हणजे घरी तर सगळ्यांना चालूच आहे, आणि लय फरक. म्हणजे मी आता दुसऱ्यांना 4-5 जणांना सांगितलं पण की खुराक आणायचा असेल तर जनार्दन गाडगे साहेबांचा जाणार, कारण का 100% फरक आहे, काय विषय नाही. तब्येत झाली ना? तब्येत म्हणजे आहे ना, आता त्याला माग ते चौकाचा विषय असा आहे की त्याला लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला, पोटाचा आजार, त्यामुळे ते जरा माग नाही भरत बैल. पण पुढची बाजू बघितली तर मग ही अशी नव्हती, आधी वासरावानी दिसायचा, आणि पैर पण कोण देत नव्हतं की बैल काय पळण का, असा बैल दिसायचा. आणि मग आता म्हणजे प्रॉपर बैलावानी बैल दिसतोय, जसा खुराक चालू केला का तसा बैलावानी बैल दिसतोय. ही मान ही नंतर भरली. हा 100%. हे आता तुमचा खुराक चालू झाला का तवाच भरली मान, काय विषय नाही. किती बॅगा खाल्ल्या असतील याने? 4 बॅगा खाल्ल्या. 4 खाल्ले. 4 म्हणजे आता वासरू खाते बारग, पण ठीक आहे थोडं खाते पण रोज खातो. 4 बॅगात एवढी तब्येत झाली. हा आता 4 मग तसा राब पण असतो ना. आणि स्पीड वाढलं. स्पीडचा काय विषय ना, 100% म्हणजे लय वाढली स्पीड. म्हणजे आता सध्याच्या कंडिशनला आहे ना, कोणताही टॉपचा बैल घातला तरी बैल पळणार 100%. गाडी बांधून पळणार असं काय नाही की गाडी बांधावं लागेल, काय नाही, पळणार आमची गॅरंटी. त्यामुळे आम्ही एवढा लांब येत पण नव्हतो मैदानावर. आम्ही किती 40-50 किलोमीटर लय झाले. पण जसं बैल पळायला लागलाय, खुराक चालू केलं, बैल पळायला लागला, तसं आम्ही आता 150 किलोमीटर आलो. आता बैल पळतोय, जायला काही अडचण नाही. नाहीतर कसं होतं, जायचं आणि पैसे घालवायचं आणि ते यायचं, ते आपल्याला नाही पटत असं. आणि ते बारकं वासरू आहे ते तुमचं घरचंच आहे का? ते घरचंच. आता घरची गाय आपली 4 महिन्याची असताना कालवड आणलेली. हा. आणि तिला मग ती आमच्या मित्राचाच बैल आहे, पुसेगावला चॅम्पियन झाला 4दा ते भरला, आणि ती झाली. त्याला पण आता तीच खुराक चालू आहे. तर त्याची ग्रोथ एवढी आहे की आता कोण म्हणतच नाही ती 6 महिन्याची. त्याला म्हणतात वर्षाच्या आसपास असेल, पण आता छातीला लागते. लय मोठा बैल होणार. आणि ती ग्रोथ म्हणजे कसं, आता त्याला सगळ्या पौष्टिक आहार भेटला पाहिजे. आता पौष्टिक आहार कुठून द्यायचा तर म्हणलं, आता तसं बघायला गेलं तर आता ह्यातला दर्दी माणूस म्हणजे तुम्हीच साहेब. त्यामुळे म्हणलं आता कोणाचं काय ऐकण्यापेक्षा आपली चालू करू, आणि तेच मग दुसरं काय सगळं बंद करून टाकलं. त्याचं तो खातो का? त्याचा तो खातो, म्हणजे काय चाटून पुसून गाम्याला म्हणजे काय राहतच नाही. आणि पहिलं चारायला लागायचं. पहिले ह्याला चारायला लागायचं. वासरू तर काय तुमचं खुराकचा आणल्यापासूनच खाते, काय मग त्याचा काय विषय नाही. ह्याला तर चारायच लागायचं, म्हणजे खातच नव्हता, कसलाच खात नव्हता कसला. मग किती जणांना सांगितलं? आतापर्यंत तसं बघायला गेलं तर मग 4-5 जण घेऊन गेल्यात. सांगितलंच नाही नुसतं, येऊन गेल्यात त्या लोणंदमधनं. 4-5 जण येऊन घेऊन गेल्यात.
अजून बरीच जण फोन करतात काय खुराक आहे काय नाही. आता किती वेळ गटात आहे? आता 42 मध्ये 7 नंबर तास. हे क्षेत्र कसं आहे हो? ही क्षेत्र म्हणजे असं आहे की तुम्हाला इथं 4-5 वर्ष अनुभव घ्यावा लागेल आधी, नाही तर मग तुम्हाला गुरु पाहिजे, नाही तर मग 4-5 वर्ष तुम्ही पैसे घालवायचं, अनुभव घ्यायचा आणि मगच तुम्हाला कुठंतरी गट निघणार, सेमी निघणार. आता आम्हाला पण माझ्या वर्षातनं गुलाल झाला, त्यानंतर गुलाल लागतोय, पण असा काही कंटिन्यू नाही. गट आहे सारखा पण कंटिन्यू गुलाल. ते का नाही कंटिन्यू का नाही? कंटिन्यू का नाही म्हणजे आता पहिला मुद्दा पायऱ्याचा आहे की पायऱ्याला काय होतंय, आपल्याला जसा बैल लागतोय तसा बैल काय आपल्याला पुढचा माणूस देत नाही. म्हणजे त्याला पण काहीतरी अपेक्षा असतात की बाबा कोणता तरी मोठा बैल असावं आपल्याबरोबर, आणि आपल्याला जो बैल लागतोय तो बैल आपल्याला देत नाही. मग तो म्हणतो करू नियोजन. त्यामुळं मग काय होतं, गाडी बांधायची, हातात पळायचं, मग गट काढणार बैल कसा तरी, सेमीला मार खाणार थोडक्यात. मग काय ती पैसे घालून पण वाटत नाही. तर 15-15 दिवसाला आम्ही बाहेर नाही काढत बैल. 15-15 दिवस बसून असतो घरीच, आपला व्यायाम द्यायचा, पोरं देतात, ही सगळी पोरं असतात. गाडी बांधून पोहतो? हा, गाडी बांधून पोहतो. म्हणजे गाडी बांधत आधी नव्हतो, पण आता खुराक जसं चालू केलं का तुमचं लागतीच बांधायची. ते ड्रायव्हरच म्हणतोय दोन्ही हाताने ती कटच व्हाय नाही, काय करणार. तुम्हाला आता लाईव्ह व्हिडिओ दावले, दोन्ही हाताने बैल ओढून धरायला, खाल्लं झंडा टाकला ना तसाची बैल ओढायचा ना, निकाल झाल्यावर सोडायचं बैल. बैल हात शेपटी गोंडा टाकतो, बैल हात लावून घेत नाही, काय नाही. मग त्या थाप ही अंगाला हातच लावायचा नाही? तापच नाही, लाईव्ह ओढून धरायचा, जास्त ओढून धरायचं बैल, जेवढा हातात धरेल तेवढं. मग कसलाही बैल असला तरी बाजूला बैल असू द्या. आता खुराक खाल्ल्यापासून आम्ही जवळजवळ म्हणजे लाईव्ह गट्ट काढतोय. त्याच्यावर मग कुळक जायला आता लाईव्ह मैदान झाले, एक 15-20 दिवस झाले, तिथं आम्ही 5 नंबर केला. त्याच्यावर मग आम्ही गट्ट कंटिन्यू काढतोय. आता शिरसुपाळला परवा मैदान झालं, तिथं आम्ही गट फरकाने काढला, 2 ट्रेन तांग दिलं, तिथंही बैल हातात धरून आला खालनं वरपर्यंत. बैल जाईल तिथं गट सेमीला किती एक 5-10 फुटाचं अंतर होते. ती कडचा बैल पळाना कुठं कमी पडतोय, कारण की सगळ्याच मैदान गाडी बांधून पळल्या बैलाला बी येत ना, सगळं छकडं वाढायचं, ड्रायव्हर वाढायचा, सगळं त्याला वाढायला लागणार. पण खुराक हे खाल्ल्यापासून लई बैलाला म्हणजे गाडी बांधायच लागते, नाही बांधली की गाडी फॉलच गाडी. किती वळून तरी किती धरणार ड्रायव्हर, असं विषय. स्पीड लय आलं बैला, चिरचिर बी आलं लय बघा. लांब लांबून फोन यायला लागलं, पार मावळ मुळशी तिकडे चांगलं बैलांवाल्यांचं म्हणजे फोन यायला लागलं पायऱ्याला. आता काही बी आज देवराष्ट्राचा कुठला बैल, त्यांचा बी फोन आला पायऱ्याला, त्यांनी बैल कसा बोलतो. नाही तर एवढं लांब ना आम्हाला फोन येत नव्हतं, कारण आम्हाला फोन करायला लागायचं. तेव्हा कुठं आम्हाला हलक्या ते गटाला मार खाणारे भेटायचे. आता आम्हाला स्वतःहूनच फोन येतात. आता वेट मध्ये ठेवायला लागतं, थांबा तुम्हाला पुढच्या मैदानात बैल देतो, आम्हाला असं देतो आम्ही. गरिबांना तर हमखास, गरिबांच्या बैलांना हमखास. आम्ही कधी भाडं घेतलं नाही, वायदी घेतली नाही. आमच्या ड्रायव्हर जवळजवळ 160-70 किलोमीटर आम्हाला दौन तिकडून इथं आम्ही असंच आलोय. फक्त त्यांनी फोन केला, देवराष्ट्राची बुलेट नाही का, त्या मामांनी फोन केला, म्हणले असं वासरू बैल घेऊन या. आम्ही तिथनं आम्ही पदर भाडं देऊन बैल इथं आणला. त्यांना रुपया त्यांच्याकडून घेतला नाही, काय नाही काहीच नाही रुपया. सगळं तुमचा खर्च, सगळा खर्च बैल चिठ्ठ्या त्यांनी टाकल्या. ड्रायव्हर तुमचा, पैसे घालवले, बैल पळला बाद झालं. आपण आता पळायला लागला बैल. आता काय नाराज करत नाही बैल, जात तिथे नाराज नाही. आता काही नाही, किती हुशार लागले घरी जायला. खुरकाचा ह्याच्या म्हणजे विषय असा आहे, ह्याला ज्या टायमिंगला आम्ही खुराक मिळत असतो त्या टायमिंगला आमचा घरी एक वाघ आहे म्हणून कुत्रे, ह्याचा एक उंडा रोज त्याला लागतो. कुत्र सुद्धा खुराक खाते ह्याचा, रोज मळल्याला खुराक कुत्र सुद्धा खाते ह्याचा, आवडीनं खाते. आवडीनं खातं. म्हणजे स्वतः आम्ही खुराक काढला ना, त्याला टाकायच लागतो, त्याला आधी त्याला ठेवायचा एक गोळा, असं चांगला एवढा गोळा त्याला ठेवायचा आणि मग ह्याला चारायचं. ह्याच्या पुढे ठेवलं की खाऊन घेतो. नाही, खुराकात 100% रिझल्ट आहे. म्हणजे आम्हीच नाही म्हणत, तुम्ही आमच्या भागात येऊन बैल बघा कसे झाल्यावर माणसांना विचारा, ते सांगतात तुम्हाला. खुराकामध्ये रिझल्ट आहे 100% रिझल्ट, गॅरंटी देतो आम्ही. बैल आमचा पळायला लागला, नाराज करत नाही मला. पहिलं खुराक चारायच्या आधी एवढं स्पीड नव्हतं, खुराक चारल्यापासून एवढं स्पीड आले ना बैला, लय स्पीड आले. तेव्हापासून म्हणजे आम्हाला बी कुठेतरी समाधान वाटायला लागलं की बाबा नाही का खुराक घेऊन म्हणजे आम्हाला
फायदा झाला त्याचा नाही का. नाही एवढे दिवस मोकराम पैसेच वाया चालले होते. किती किलोमीटर येता न्याला? 80 किलोमीटर वर 80 येतात किलोमीटर न्यायला येतो आम्ही. लोणंदला. दौंड तालुक्यात नाही. त्याला काय बैल पळतोय. मग आता दौंडला पण चालू करायला लागेल मग. हा मग 100% चालू करायलाच पाहिजे. दौंडला म्हणजे आता आहे ना, पळतोय. आम्हाला काय मुंबईला भेटला असतं तरी आलोच असतो आणि 100% आलो असतो. गॅरंटी आहे म्हणल्यावर फुल गॅरंटी आहे. आता दौंड मध्ये काय झाले बरंच सणाद वाढलाय. म्हणजे बरीच लय बैल झाली. म्हणजे आधी किती होती दोरग्यांची होती माझ्या यवतची आणि तिकडे घाटातली होती वाळकी बिळकी साईडला. आता बैल नव्हतीच. गोड बिड असायचे पाटस बिटसला पण बैल नव्हतीच. पण जसा हा बैल आला का तसा जवळजवळ नाही म्हणलं तरी मी व्यवहार करून दिला 4-5 बैलांचा. लय भरपूर बैल आल्या जवळजवळ नाही म्हणलं 200 बैल असतील आता दौंडमध्ये. आधी किती असतील 10-15 लय झाले. पहिला बैल हा बुलेट ग्रुप दौंड तालुका त्याच्या नावाने तालुक्याच्या नावाने गाडी पडली. तेव्हापासून जे नाद लागला सगळ्यांनाच लागला. ह्यांनी तालुक्याचं नाव लय मोठं केलं. तालुक्याचं केलं वैयक्तिक माझं बी केलं. आणि एवढ्या भागात लांब कोण ओळखते आपल्या 150-200 किलोमीटर बैलामुळे झाले ना तेवढं. नाही आता तुम्हाला सांगतो मुंबईवरनं कर्जतला बोलत होती या आपण तिथं नव्हतं मैदानात पळू. नाही म्हणलं आम्ही एवढ्या लांब नको. आमच्या बैलाला प्रवास माहितीच नाही. 40 आणि 50 किलोमीटर गेलेलो. आज पहिल्यांदा आला 150 किलोमीटर. आता विश्वास आहे हमखास. कोणाची गाडी एवढं काय आता मला तर पूर्ण विश्वास कोणाची सायदा ते ना घरच्या गायचं खुराक चारायच्या आधी ना त्याला म्हणजे कोण असं म्हणतच नव्हतं साधा ते असेल म्हणून दुसराच म्हणायची. एवढा बारीक बैल होता. खुराक चालू केल्यापासून त्याची तब्येत बिब्येत सुधारली. त्याच्या अंगात ताकद बिकड आलं. वशीन नंतर मोठं झालं का? हा नंतर मोठं झालं वशीन. आणि काय होतं माहितीये का बैल हा घाटातच पळायचा 4 बैलात पुढच्या 20 फुटावर पळायचा. आणि तिकडे काय झालं ते मित्राचाच बैल होता. काय म्हणला बाबा एक द्यायचा आहे 2 आहेत अजून ती पळतातच. मला एक द्यायचा आहे तर मग कोणचा पण तू एक नाही. तर मग ती गोडीभर आम्ही फेरं काढले. जरा मला आवडला. पळतोय दोन्ही खांदी पळतोय चालतंय म्हणलं. मग घेऊन घेऊन टाकला. आणला असा लगेच दुसऱ्याच दिवशी मैदानात नेला. चांगल्या गाडीला घासला. म्हणजे तिथं 1 आणि 2 नंबर सोडत नव्हती ती गाडी. एक शिंगी सुंदर म्हणून सोडतच नव्हती गाडी. चांगल्या बैलाला घासला. मग तिथून ठरवलं की या बैलात काहीतरी आहे काहीतरी करू आपण. चालू ठेवला संयम ठेवला. बैलाला म्हणजे तापवत नाही थाप नाही चाप म्हणजे काठी सुद्धा मारत नाही बैलाला कधीच. न्यायचा झोपायचा सोडायचा. एवढी म्हणजे त्यात ताकद आली ना त्या खुराकाने. म्हणजे त्याला राग आलाय. मनाने गरम पळवायला मनाने पोहतो. हाणायची सुद्धा गरज नाही. अजूनपर्यंत बैलाला एक फोक सुद्धा नाही लावला. गटाला तर ड्रायव्हरने बसूनच यायचंय. बसूनच फक्त शेजारच्यानी ना साथ द्यायची. त्याला गळा द्यायचा फक्त. त्याचं तो काम करतो. दौंडचा बुलेट. दौंडचा